सन 2014 मध्ये भूलताफा देऊन सत्तेवर आलेलं भाजप सरकार पूर्ण आघाड्यांवर अपयशी ठरलं असून देशातील तरुणाईचा मोठा भ्रमनिरास झाला. देशामध्ये बदल घडवण्याची ताकद तरुणांमध्ये असून स्वर्गीय राजीव गांधी यांनी राजकारणात महिलांना मोठी संधी उपलब्ध करून दिली होती. आगामी काळात संपूर्ण देशात काँग्रेस पक्ष तरुण व महिलांना अधिक संधी उपलब्ध करून देणार असल्याचं काँग्रेसचे निरीक्षक तथा चंदीगड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष HS लकी यांनी सांगितलं. निलंगा येथील वृंदावन मंगल कार्यालयात आयोजित काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद भातांब्रे, तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील, आबासाहेब पाटील, ॲडव्होकेट अजित बेळकोणे, जिल्हा परिषद सदस्य योगिता जाधव, औदुंबर पांचाळा, प्रमोद मरुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सभापती अजित माने, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, माजी नगराध्यक्ष अमित शेख, नगर परिषदेचे गटनेते अजित नायकाडे, सदस्य किरण पाटील, अभिजित उसनाळे, श्रीमंत जाधव, प्रवीण सूर्यवंशी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना लक्की म्हणाले, लातूर जिल्ह्याच्या जडणघडणीत स्वर्गीय विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर, डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं योगदान मोठं असून त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर आपणाला पुढील वाटचाल करायची आहे. येणारा काळ काँग्रेसचा आहे, त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन गटबाजी बाजूला सारून एक दिलाने काम करा. प्रत्येकांना न्याय देण्याचं काम पक्ष करेल. पक्षात जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांना ताकद देण्याचा मानस राहुल गांधी यांचा असल्याचं त्यांनी सांगितलं. बैठकीनंतर निरीक्षक लकी यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची वैयक्तिक मतं जाणून घेतली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निलंगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर झालेल्या बैठकीने काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी पंकज शेळके, सुरेंद्र धुमाळ, चक्रधर शेळके, अंबादास जाधव, नगरसेवक सुधीर लखनगावे, व्यंकटराव शिंदे, बाळासाहेब पाटील, बालाजी वळसांगवीकर, बालाजी गुमसाळे, ॲडव्होकेट तिरुपती शिंदे, अनिल अग्रवाल, दिनकर बिरादार, गिरीश पात्रे, विठ्ठल पाटील, महेश देशमुख, माधवराव पाटील, रमेश मदरसे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.